नमस्कार, मी श्रुती राहुल. महाफास्ट 100 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. बुलेटिनमध्ये आपण महत्त्वाच्या सगळ्या घडामोडींचा घेऊया झटपट आढावा. राज्यात कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पुन्हा वाढणारा कोरोनाचा धोका लक्षात घेता नागरिकांनी वेळेत सावध होऊन नियमांचं काटेकोर पालन करण्याची गरज आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेता वेळीच सावध व्हा, अन्यथा मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला दिलाय. मुंबईत पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलंय. मुंबईतील 4 वॉर्डांमध्ये रुग्णसंख्या प्रचंड वाढली. विशेष म्हणजे सोसायट्यांमधील रुग्णसंख्येत 98% वाढ झाल्यानं महापालिकेनं इमारतींना नोटिसा बजावल्यात. मुंबईतील 4 वॉर्ड हॉटस्पॉट होण्याच्या मार्गावर आहेत. अंधेरी पूर्व, मुलुंड, बोरिवली, चेंबूर आणि टिळकनगरमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढलेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे मुंबई पालिका प्रशासनाची चिंता वाढली. राज्यात कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वतः रस्त्यावर उतरून लोकांमध्ये जनता मास्क लावते की नाही याची पाहणी केली. विनामास्क फिरणाऱ्यांना महापौरांनी कारवाईचा इशारा दिला. मुंबई महापालिकेकडून बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना हॉटेलमध्ये क्वारंटाईन केलं जातं. या हॉटेल्सची पाहणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली. 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करत नसल्याची माहिती मिळताच महापौरांनी हॉटेलांची पाहणी केली आहे. मास्क न वापरणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याबाबत सध्या सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या नावानं व्हायरल होतीये. मात्र त्या क्लिपमधील आवाज आपला नाही असा खुलासा टोपेंनी केलाय. रेल्वेत मास्क न वापरणाऱ्यांसाठी विशेष मार्शल्सची नेमणूक केली जाणार आहे. सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू झाल्यापासून रुग्णसंख्येत वाढ होते. मुंबई महापालिकेकडून हा निर्णय घेण्यात आलाय. गेल्या 15 दिवसात मध्य आणि पश्चिम रेल्वेवर 14,500हून अधिक प्रवाशांवर विनामास्क प्रवास केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. कोरोना वाढतोय, मुंबईकरांची बेपर्वाई दिसून येते. कोरोना रुग्णसंख्या जर अशीच वाढत राहिली तर भविष्यात काही निर्बंध घालावे लागतील, असा इशारा पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलाय. राज्याच्या अनेक भागात कोरोनाचे रुग्ण वाढतायत. बारामतीतही आता खबरदारीचा उपाय म्हणून मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. उपविभागीय मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर नाशिकमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता प्रशासन हाय अलर्टवर आहे. शासकीय कार्यालयांमध्ये कोरोनाबाबत घालून दिलेल्या नियमांची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार आहे, अशी माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली आहे. वाशिम जिल्ह्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागात मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. 5 किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली. त्याचसोबत सार्वजनिक कार्यक्रमात फक्त 50 जणांना उपस्थितीची परवानगी देण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी दिलाय. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय बंद आहेत आणि शिकवणी वर्गही बंद करण्यात येणार आहे. लग्न समारंभासाठी 50 लोकांची उपस्थितीच ठेवण्यात येणार आहे. ही संचारबंदी 28 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. यात त्यांनी मराठवाड्यात कोरोनाचा केव्हाही उद्रेक होऊ शकतो, त्यामुळे सावध रहा अशा सूचना दिल्याचं दिसतंय. नाशिकच्या नांदगावमध्ये विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जातोय. कोरोना पुन्हा वाढतोय, त्यामुळे आरोग्य, महसूल, पालिका आणि पोलीस विभाग सतर्क झालाय. अकोला शहरात मास्क न वापरणाऱ्यांविरोधात महापालिका आणि पोलिसांनी संयुक्त कारवाईला सुरुवात केली. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यानं मास्क न वापरणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगचे नियम सर्रास धाब्यावर बसवले जात असल्यानं पुणे जिल्ह्यात प्रशासनाकडून मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे आगामी काळात लग्न समारंभांवर पुन्हा निर्बंध लादले जाऊ शकतात. कोरोनानं पुन्हा डोकं वर काढल्यानं पोलीस प्रशासन आता ॲक्शन मोडमध्ये आलंय. भिवंडीत हॉटेल्स, बार चालकांसह धर्मगुरूंसोबत बैठक घेऊन शासन नियमांचं तंतोतंत पालन करण्याचे निर्देश देण्यात आलेत. कायदा न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आलाय. 1 फेब्रुवारीपासून वर्धा जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होते. त्यामुळे नागरिकांनी वेळीच काळजी घ्यावी, अन्यथा जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिली आहे.
राज्यात वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता सोलापूर पोलीस पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये आलेत. कोरोनाचा फैलाव वाढू नये म्हणून प्रशासनाच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. विनामास्क फिरणाऱ्या लोकांवर कारवाई केली जाते. आरोग्यमंत्र्यांना मंदिरं आणि परीक्षांची चिंता आहे, पण पब आणि बागा सुरू राहिल्यानं कोरोना वाढणार नाही का, असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना केलाय. पूजा मृत्यू प्रकरणी मोठा खुलासा झालाय. पूजा अरुण राठोडचा गर्भपात झाल्याची माहिती मिळतेय. यवतमाळ रुग्णालयात पूजाचा गर्भपात झाल्याची माहिती आहे. 6 तारखेची रुग्णालय अहवालात नोंद आहे. पूजा चव्हाणचा मृत्यू 7 तारखेला झाला होता. त्यामुळे पूजा राठोड नेमकी कोण, असा सवाल उपस्थित झालाय. संजय राठोड गायब नाहीत असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय. तसंच जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत एखाद्याला दोषी धरायचं किंवा पदावरून हटवायचं हे कितपत योग्य आहे हा विचार करण्याजोगा भाग आहे, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. पोलिसांच्या तपासावर आमचा विश्वास आहे. लोकांनी आमची बदनामी बंद करावी, असं वक्तव्य पूजा चव्हाणचे वडील लहुदास चव्हाण यांनी केलंय. टीव्ही9शी बोलताना त्यांनी लोकांना बदनामी थांबवण्याचं आवाहन केलंय. वनमंत्री संजय राठोड मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर होते. राठोड सरकारी कामकाजापासून दूर आहेत. राजीनामा मातोश्रीवर पाठवल्यानं राठोड गैरहजर आहेत. कायद्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सरकारी कामकाजापासून ते दूरच राहणार आहेत. संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर शिवसेना वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. चौकशी झाल्यावरच राठोड यांचं भविष्य ठरणार आहे. पुणे पोलिसांच्या टीम 3 ठिकाणी चौकशीसाठी रवाना झाल्यात. पुणे, यवतमाळ आणि बीडमधील परळीत पोलिसांचं पथक रवाना झालंय. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आल्यानंतर अज्ञातवासात असलेले वनमंत्री संजय राठोड पोहरादेवी मंदिरात येऊन बोलणार असल्याचं पोहरादेवी मठाचे महंत सुनील महाराज यांनी सांगितलं होतं. मात्र त्यानंतर दुसऱ्या महंतांनी ते गुरुवारी पोहरादेवीला येणार नाहीत असं म्हटलेलं होतं. त्यामुळे आता आज संजय राठोड पोहरादेवीत येतात का आणि जर आले तर काय बोलणार, याकडे बंजारा समाजासह सगळ्या राज्याचं लक्ष आहे. पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी नाव आलेल्या अरुण राठोडचं कुटुंबीय आज वानवडी पोलीस आणि पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेण्याची शक्यता आहे. संजय राठोडांचं प्रकरण सरकार दाबतंय, पोलिसांवरही दबाव असल्याचं पाहायला मिळतंय, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. संजय राठोड कुठे आहेत कुणाला माहिती नाही. पोलीस महासंचालक प्रेस रिलीज का देत नाही, असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारलाय. तसंच सरकार हे प्रकरण जाणीवपूर्वक दाबण्याचा प्रयत्न करते, असा आरोपही त्यांनी केलाय. पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचं नाव आलंय. गेले 8 दिवस यांचा फोन बंद आहे, त्यामुळे शंकेला वाव आहे. या प्रकरणात त्यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भाजप खासदार भारती पवार यांनी केली आहे. पूजा चव्हाण प्रकरणी पुण्यातील वानवडी पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. यातील एकाला बीड जिल्ह्यातून ताब्यात घेतलं. तो अरुण राठोडचा मित्र असल्याचं सूत्रांकडून कळतंय. राज्य सरकारनं पूजा चव्हाण प्रकरणात तात्काळ लक्ष घालून न्याय मिळवून द्यावा, अन्यथा तृतीयपंथीय समाज रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा तृतीयपंथीयांच्या प्रबोधनकार प्रीती माऊली लातूरकर यांनी दिलाय. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास मराठा आरक्षणावर चर्चा झाली. यावेळी उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांसमोर 5 प्रमुख प्रश्न उपस्थित केल्याचं समजतंय. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 14 फेब्रुवारी रोजी साजरी करा. आम्ही नागज फाट्यावर दारू विकली नाही की कुठल्या आजीची 2 कोटींची जागा बळकावली नाही, कुत्र्यांना आम्ही घाबरत नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी नाव न घेता गोपीचंद पडळकर यांच्यावर जहरी टीका केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा आणि गोंदियामध्ये पदयात्रेचं आयोजन केलंय. पदयात्रा सकाळी 10 वाजता भंडाऱ्यातून सुरू होणार आहे. पदयात्रेत 3 ते 4 हजार शेतकरी सहभागी होण्याची शक्यता आहे. पुण्यातील सर्वपक्षीय शिष्टमंडळानं राज ठाकरेंची भेट घेतली. तळेगाव टोलनाका बंद करण्यासंदर्भात राज ठाकरेंशी त्यांनी चर्चा केली. 21 तारखेच्या मोर्चाला पाठिंबा देण्याची त्यांनी मागणी केली. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळ कामकाज समितीची आज बैठक होणार आहे. ही बैठक दुपारी 3:30 वाजता होईल. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी संगम सिनेमातील दोस्त दोस्त ना रहा हे गाणं गायलं. भाजप शिवसेना युतीच्या तुटीबद्दल एक प्रकारे त्यांनी खंत व्यक्त केली. आम्ही पुन्हा परत येणार, आमच्या हिमतीवर येणार, आता जे आहेत ते जाणार, असं वक्तव्य भाजप नेते राज पुरोहित यांनी केलंय.
सत्तांतर होणार, देशात सर्वत्र ऑपरेशन लोटस करायचे असंही राजपुरोहित यांनी म्हटलंय. 22 फेब्रुवारीला देवेंद्र फडणवीस नाशिकचा दौरा करणार आहेत. यावेळी भाजप महापालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकणार आहे. 250 कोटींचे रस्ते आणि 2 उड्डाणपुलांचं फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. एकनाथ खडसेंच्या याचिकेवर 24 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. तोपर्यंत कोणतीही कडक कारवाई न करण्याचे आदेश ईडीला मुंबई उच्च न्यायालयानं दिलेत. ईडीनं दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी एकनाथ खडसेंनी याचिका दाखल केली. ईडीची कारवाई चुकीची असल्याचा दावा खडसेंनी केलाय. माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे. वाढीव वीज बिलाबाबत बोलताना राज्य सरकारची हुकुमशाही सुरू आहे. पोलिसांच्या मदतीनं शेतकऱ्यांची वीज कापल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. वाढीव वीज बिलावरून भाजप आक्रमक झाली आहे. वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरून आणि शेतकऱ्यांची वीज कापल्यामुळे भाजप 24 फेब्रुवारीला 287 ठिकाणी जेलभरो आंदोलन करणार असल्याची माहिती माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. नवी मुंबईत वीजपुरवठा खंडित केल्यानं मनसे शाखाध्यक्ष नरेश कुंभार यांनी महावितरण कार्यालयात तोडफोड केली. वीजपुरवठा खंडित का केला असा सवाल मनसे कार्यकर्त्यांना अधिकाऱ्यांना विचारला, मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं ही तोडफोड केली. चाळीसगावमध्ये मनसेकडून केंद्र सरकारविरोधात इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन केलं गेलं. राज्य सरकारनं शेतकऱ्यांची वीज बिलं माफ करावी अशा मागणीचं निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं. वीज बिल माफ करावं आणि वीज तोडणी बंद करावी या मागणीकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी शरीरावर चाबकाचे फटके मारत अनोखं आंदोलन करण्यात आलं. सांगोल्यात मनसेचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. सोलापुरात युवक काँग्रेसकडून इंधन दरवाढी विरोधात आंदोलन केलं गेलं. पेट्रोल पंपावर गाडी ढकलत नेऊन इंधन दरवाढीचा निषेध केला गेला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात नागपुरात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीनं गांधीगिरी आंदोलन करण्यात आलं. यावेळी वाहन चालकांना गुलाबाचं फूल देऊन मोदी सरकार विरोधात आंदोलन करण्यात आलं. विरारमध्ये युवक काँग्रेसच्या वतीनं इंधन आणि गॅस दरवाढी विरोधात धरणं आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे पाटील यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आलं. औरंगाबादमध्ये महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीनं इंधन दरवाढी विरोधात क्रांती चौक पेट्रोल पंप इथं निदर्शनं करण्यात आली. अच्छे दिन आले नाही तर जनतेचा विश्वासघात केला, अशीच वाढ होत राहिली तर युवक काँग्रेसच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. वाढत्या गॅस आणि पेट्रोल डिझेलच्या किमतींविरोधात कराडमध्ये राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या वतीनं केंद्र सरकार विरोधात निदर्शनं करण्यात आली. अखिल भारतीय युवक काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शनं करण्यात आली. पिंपरी चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. नवनियुक्त आयुक्त राजेश पाटील स्थायी समितीसमोर यंदाचा अर्थसंकल्प मांडतील. नव्यानंच आयुक्त पदाचा कारभार हाती घेतलेले राजेश पाटील अर्थसंकल्पात नेमक्या काय बाबी सुचवणार याकडे लक्ष लागलंय. नाशिक महापालिकेचे 2361.56 कोटी रुपयाचं अंदाजपत्रक पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी स्थायी समितीला सादर केलं. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंदाजपत्रकात कुठल्याही प्रकारची करवाढ करण्यात आली नाही. राज्यातील कृषी विद्यापीठांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यातील 4 कृषी विद्यापीठांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली कृषी विद्यापीठाचा सुद्धा यात समावेश असणार आहे. नाशिक जिल्हा बँकेच्या निवडणुका मे महिन्यात होणार आहेत. मतदार यादीचा कार्यक्रम घोषित झाला. एप्रिलमध्ये अंतिम मतदार यादी, मे मध्ये निवडणूक होणार आहे. बुलडाणा इथल्या आयसीआयसीआय बँकेतील पती पत्नीचे गहाण ठेवलेले सोने दुसऱ्यानेच सोडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. फसवणूक प्रकरणी दाम्पत्यानं पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली, कारवाईची मागणी केली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध विकास कामं करण्यासाठी जिल्हा वार्षिक नियोजन समितीला आजवरच्या इतिहासात सर्वाधिक 280 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलाय. यासाठी पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी प्रयत्न केले होते. यावर्षी अतिरिक्त 120 कोटी रुपये मिळालेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील ढोकी इथल्या तेरणा शेतकरी साखर कारखाना अनेक वर्षांपासून बंद आहे. हा कारखाना सुरू करण्यासाठी 22 फेब्रुवारीपासून शेतकरी आणि सभासद साखळी उपोषण करणार आहेत. त्यासाठी गावोगावी बैठकांचं आयोजन केलं जात आहे. राज्यातील वातावरणात वेगानं बदल होतोय. बंगालच्या उपसागरावरून वाहणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात अवकाळी पावसाला पोषक हवामान होतंय. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं दिलाय.
वाशिम जिल्ह्यातील धनजबू परिसरात रिमझिम अवकाळी पाऊस झाला। या पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा पिकासह भाजीपाला पिकांना धोका निर्माण झालाय। त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे। चक्क हिवाळ्यात सांगली आणि मिरज शहरात अचानक रात्री जोरदार गारांचा पाऊस पडला। अचानक रात्री 1 वाजण्याच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला। या गारपीट आणि पावसामुळे अनेक शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। परभणी शहरासह तालुक्याच्या काही ठिकाणी रात्री विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला, तसंच काही भागात गाराही बरसल्या। रात्री 10 ते 10:30च्या सुमारास विजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली। या अवकाळी पावसामुळे शेतीतील ज्वारी, गहू, हरभरा हातातोंडाशी आलेली पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील खैरगावमधील शेतकऱ्यानं ऊसाच्या पिकात गव्हाची पेरणी केली। या आंतरपिकाच्या प्रयोगामुळे खत आणि कीटकनाशकाची बचत होत असल्याचा अनुभव शेतकऱ्याला आलाय। रत्नागिरी आणि देवगड हापूस आंब्याची आवक वाशीच्या एपीएमसी बाजारात हळूहळू वाढू लागली आहे। 400 ते 500 पेटी तर 1500 ते 2000 क्रेट कर्नाटक आंबा बाजारात येतोय। सध्या देवगड हापूस 5 डझनाच्या पेटीला 5000 ते 8000 रुपये भाव मिळवतोय। नाशिकमध्ये स्मार्ट बस सेवेला मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होण्याची शक्यता आहे। 25 फेब्रुवारीपासून बस सेवेचा ट्रायल रन सुरू होणार आहे। यात दररोज 10 बसेस धावणार आहेत। पुणे शहरातील पेठांमध्ये आता 10 रुपयात दिवसभर कुठेही वातानुकूलित बसमधून प्रवास करता येणार आहे। यासाठी महापालिका 50 बस खरेदी करणार आहे। मार्च अखेरपर्यंत त्या रस्त्यावरून धावतील। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त 19 फेब्रुवारीपासून स्वारगेट ते रायगड एसटी बस सेवा सुरू होणार आहे। एसटी महामंडळातर्फे दर रविवारी 610 रुपयात स्वारगेटवरून रायगड दर्शन फेरीसाठी बस सेवा सुरू होणार आहे। 8 दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील आंबेत ते रत्नागिरीतील म्हापरळ दरम्यान रोरो सेवा सुरू करण्यात आली होती। मात्र भाडं परवडत नसल्यानं ही सेवा बंद पाडली। मोफत सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे। राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर फास्टॅग बंधनकारक केल्यानं उस्मानाबाद जिल्ह्यातील येडशी, पारगाव व तामलवाडी या 3 टोल नाक्यांवर वाहनांच्या रांगा लागत आहेत। त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतोय। फास्टॅग पुरवणारी यंत्रणा अपुरी असल्यानं ती वाढवण्याची मागणी होती आहे। इंदापूर इथल्या सरडेवाडी टोल नाक्यावर गाड्यांना फास्टॅग नाही, त्या वाहन चालकाकडून दुप्पट टोल वसुली केली जाते आणि त्यामुळे अनेक वेळा वादावादीचे प्रसंग देखील उद्भवतात। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात, त्यामुळे गाडी चालकांना देखील याचा मनस्ताप सोसावा लागतो। तरुणांनी त्यांचा वेग गाडीच्या स्टेअरिंगवर दाखवण्याऐवजी नोकरी, धंदा, काम, प्रगती यात दाखवावा असं आवाहन अभिनेता स्वप्नील जोशी यांनी केलंय। नवी मुंबईत 32व्या रस्ता सुरक्षा अभियानाचा सांगता समारंभ विष्णुदास भावे नाट्यगृहात उत्साहात पार पडला, त्यावेळी ते बोलत होते। उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील सोनारी इथले जवान सागर तोडकरी हे पंजाब इथल्या पठाणकोट इथं देशाच्या सेवेत असताना अपघातात शहीद झाले। त्यांच्यावर त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी पंचक्रोशीतील नागरिकांनी शहीद जवान अमर रहे अशा घोषणा देत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली। वर्धा जिल्ह्याच्या आष्टी तालुक्याच्या भारसवाडा नजीक वीज झाडावर कोसळल्यानंतर झाड दुचाकीवर कोसळलं आणि या दुर्घटनेत 2 गंभीर जखमी झालेत। दुचाकीचा अक्षरशः चुराडा झालाय। वेळ संध्याकाळी 7ची। देश महाराष्ट्राची महत्त्वाची खबरबात जाणून घ्यायची। देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी 7 वाजता। TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।